हॅलो, मी उमा कानिटकर, मी सांगलीहून आली आहे आणि आमचा 9 जणांचा ग्रुप आहे. आम्ही सगळे नातेवाईक आहे, सहस्रबुद्धे, शेंडे, कार्लेकर आणि कानिटकर असे. अंदमान बघायची खूप वर्षापासूनची इच्छा होती, पण हा काही पिकनिक पॉईंट आहे, पण त्याला इतिहासाचं बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळं शब्दामृततर्फे अंदमान बघणं हे सगळ्यात चांगला ऑप्शन वाटला. एकतर शरदजी पोंक्षे आणि पार्थजी बावस्कर आमच्याबरोबर होते. त्यांनी आम्हाला 3 दिवसाच्या त्यांच्या लेक्चरमधनं खरा इतिहास काय आहे हे सांगितलं. सावरकरांच्यावर जे अमानवी अत्याचार झाले त्यांच्याबद्दलची सगळी आम्हाला थोडं वाचलेलं होतं, पण डिटेलमध्ये सगळं कळलं. खरं म्हणजे ही ट्रीप ही तरुणांनी करायला पाहिजे. अंदमानला यायचं असेल तर ट्रीप म्हणून जरूर या, पण त्याच्या मागचा इतिहास कळून घेतलात तर अंदमानकडे बघायचा दृष्टिकोन तुमचा बदलतो. हिंदूंनी एकत्र व्हायला पाहिजे हाही दृष्टिकोन येतो. धन्यवाद. शब्दामृत.